खबर नंदुरबार से है, जहां बेटाबद हत्याकांड में दोषियों पर तत्काल कार्रवाई की मांग। विभिन्न संगठनों ने जिला कलेक्टर कार्यालय को सौंपा ज्ञापन। सुलेमान खान, रहीम खान की संगठित रूप से की गई निर्मम पिटाई और हत्या की तत्काल जांच की जाए, सभी आरोपियों को तुरंत गिरफ्तार किया जाए। जिस संगठन के पदाधिकारी इसमें शामिल है उस पर तुरंत प्रतिबंध लगाया जाए और जांच CID को सौंपी जाए, ऐसी मांग विभिन्न संगठनों ने की। ज्ञापन नंदुरबार जिला कलेक्टर कार्यालय के माध्यम से मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को सौंपा गया। आरिफ पिंजारी की रिपोर्ट। है की बेटावर तालुका शिंदखेडा जिल्हा जळगाव या ठिकाणी सुलेमान खान, रहीम खान या युवकाची तिथल्या काही लोकांनी अत्यंत निगृण अशी हत्या केलेली आहे आणि या हत्येमध्ये संशयाची सुई तिथल्या सत्ताधारी असलेल्या मंत्र्याच्या एका व्यक्तीवर गेलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं हे दुसरं तिसरं हत्याकांड आम्ही समजतो, कारण जळगाव जिल्ह्यामध्ये एका आदिवासी तरुण पोराचाही भर दिवसा गोळीबार करून त्याला ठार मारण्यात आलं आणि ही जी घटना आहे ही घटना मॉब लिंचिंग जो देशामध्ये चाललेला प्रकार आहे त्याचाच हा प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे। त्याचा निषेध इथल्या समस्त ज्याला भारतीय म्हणतो आपण, परंतु काही लोकांच्या डोक्यामध्ये आजही या देशातल्या अल्पसंख्याकांविषयी, आदिवासींविषयी, दलितांविषयी एक घृणा जी पेरली आहे त्याच्यातनं हे हत्याकांड घडवले जात आहेत आणि हा महाराष्ट्र अत्यंत अराजक पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आमचा गंभीर आरोप आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या घटनेची विशेष दखल घेऊन SIT निर्माण झाली पाहिजे आणि ते आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत अशी आमची सर्वांची मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे नंदुरबार इथं आणि या मागणीची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती आम्ही सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी करीत आहोत। या ठिकाणी सर्व विविध पक्षांचे, बहुजन समाज पार्टीचे, सदा जनसेवा फाउंडेशनचे, सामाजिक न्याय हक्क परिषद, OBC ऑर्गनायझेशन अशा तमाम संघटनांचे पदाधिकारी आज या ठिकाणी जमलेले आहोत आणि निवेदन दिलंय। जर कारवाई झाली नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, याची जबाबदारी सरकारची असेल। बेटावद तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील ही घटना इतकी अमानुष आहे की संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे आणि हे मॉब ब्लिचिंगच झालेले आहे 100%। आणि येणाऱ्या आता याच महिन्यामध्ये गणेश चतुर्थी, गणेशजीचं स्थापना होणार आहे आणि अशा वेळेस अशा प्रकारे एका अल्पसंख्याक युवकावर ज्याचा कुठलाही प्रकारचा कसूर नाही, ज्याचा कुठलाही प्रकारचा गुन्हा नाही आणि त्याला इतकं अमानुषपणे त्याची क्रूर हत्या केली गेली, म्हणजे तिथले सत्ताधारी, त्यांची ही सर्व गुंड आणि त्यांनी एक दहशत फैलवण्याचा काम हे पूर्ण फार मोठा गुन्हा केलेला आहे, ज्याचा इम्पॅक्ट पूर्ण महाराष्ट्रात पडू शकतो। म्हणून मी नंदुरबारच्या विविध आमच्या सामाजिक संघटनेकडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी सर्व काम बाजूला ठेवून आधी या घटनेकडे एकदम गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे। मी फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की साहेब, अशाच प्रकारे जर घटना महाराष्ट्रात होत राहिल्या तर पुन्हा तुमच्या नावाला, तुमच्या पक्षाला गालबोट लागण्याची दाट शक्यता आहे आणि या गणेश चतुर्थीच्या काळामध्ये अशा प्रकारे कुठल्याही अल्पसंख्याक व्यक्तीवर हमला होता कामा नये, कुठल्याही आदिवासी समाजावर अशा प्रकारे अन्याय अत्याचार व्हायला नको, दलित बांधवांवर देखील अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचं क्रूर कृत्य होता कामा नये अशी मी त्यांना
सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने विनंती करीत आहे, याच्यावर जर ते जे कोणी गुंड आहेत पूर्ण त्यांच्यावर एकदम कडक आणि अतिशय कडक अशी कारवाई व्हायला पाहिजे आणि ही केस फास्ट कोर्टामध्ये चालवली गेली पाहिजे। त्या पद्धतीने जर हे काम शासनातर्फे नाही झालं तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत। पुनश्च मी आपल्या या महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन याचा न्याय निवाडा करावा आणि सदर सुलेमान खान परिवाराचं सांत्वन करावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा। जय भीम, जय संविधान।